महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत, पण त्यातील फक्त एकच महानगरपालिका अशी आहे की जी A+ कॅटेगरीमध्ये येते। ती कुठली आहे ते तुम्हाला माहित आहे का? आणि माहित असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। चला थोडक्यात सोप्या भाषेत समजून घेऊया। मुळात महानगरपालिकेची वर्गवारी कशी ठरते? महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका आहेत, त्यातील इचलकरंजी आणि जालना ही सध्या नवीन आहे, म्हणजे 28वी आणि 29वी महानगरपालिका आहे। पण एखाद्या शहराला महानगरपालिकेचा दर्जा कधी दिला जातो? तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 283 थ नुसार ज्या शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा जास्त आहे तिथे महानगरपालिका स्थापन केली जाते। आपल्या देशात शेवटची जनगणना 2011 साली झाली होती, म्हणजेच आज ज्या महानगरपालिका आहेत त्याची सगळी वर्गवारी 2011च्या आकडेवारीवर आधारित आहे। पुढची जनगणना 2026 मध्ये होणार आहे। आता कॅटेगरी समजून घेऊया। नव कॅटेगरीमध्ये लोकसंख्या 3 ते 10 लाख, तिथे दरडोई उत्पन्नाचा निकष नसतो। क वर्गामध्ये लोकसंख्या 10 ते 15 लाख, तिथे दरडोई उत्पन्न 3000 रुपयापेक्षा जास्त। ब वर्गामध्ये लोकसंख्या 10 ते 15 लाख, दरडोई उत्पन्न 5000 रुपयापेक्षा जास्त असतो। अ कॅटेगरीमध्ये येतो लोकसंख्या 25 ते 1 कोटी पर्यंत आणि त्याची दरडोई उत्पन्न 8000 रुपयापेक्षा जास्त असतो। आणि सगळ्यात वरची कॅटेगरी म्हणजे A+, जिथे लोकसंख्या असते 1 कोटीपेक्षा जास्त आणि दरडोई उत्पन्न 50,000 रुपयापेक्षा जास्त। महाराष्ट्रात फक्त एकच महानगरपालिका आहे जी A+ कॅटेगरीमध्ये येते, ती म्हणजे आपली बृहन्मुंबई महानगरपालिका। तुमची महानगरपालिका कुठल्या कॅटेगरीमध्ये येते ते तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आणि ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।